ऐसी कई सारी बातें होती है जो हमें वक्त आने पर पता चलती है, लेकिन जरूरी है कि वक्त से पहले हम उन्हें जान लें ताकि उनके खिलाफ हम कुछ प्लान कर पाए और प्लॉट भी जल्दी हो पाए। वेलकम बैक ऑन एमजीएम 90.8 FM। दिस इज आरजे मनीषा विद यू एंड फिलहाल मेरे साथ है डेंटिस्ट डॉक्टर कार्तिक रमन सर। हेलो सर। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सर। और इसी के साथ मुझे ये बताने में खुशी होगी कि सर हमारे सिटी के मतलब छत्रपति संभाजी नगर के नेशनल टोबैको प्रोग्राम के सोशल वर्कर भी है सर, और ये बहुत ही अच्छे काम कर रहे हैं आप, बिकॉज अभी अवेयरनेस होना बहुत जरूरी है। और इसी के साथ सर का एनजीओ भी है नई उमंग के नाम से, जो इसी के ऊपर बहुत सारे काम करती है अवेयरनेस के। थैंक्स अ लॉट सर कि आज आप यहाँ पे आए हो और हमें टाइम दे रहे हो। तो सर डेंटिस्ट पॉइंट ऑफ व्यू से एक सवाल है मेरा फिलहाल आपके साथ कि ये जो सुबह सुबह हम ब्रश करते हैं और ब्लीडिंग होती है दांतों के अंदर से, मसूड़ों के अंदर से, सो इसको क्या कह सकते हैं हम? ये कोई प्रॉब्लम है कि इट्स नेचुरल? कोई भी अवयव से या अंग से ब्लीडिंग होना ये नेचुरल नहीं है। ओके। क्योंकि ब्लड वेसल्स यानी रक्तवाहिनी तो शरीराच्या आतमध्ये असतात। बरोबर। तर बोलण्यामागचा उद्देश काय की गम्स मध्ये ब्लीडिंग आहे तर त्याचे दोन कॉजेस असतात, एक लोकल आणि एक सिस्टमिक। लोकल म्हणजे त्या भागाच्या काही प्रॉब्लेम्स आहेत का, आणि सिस्टमिक म्हणजे पूर्ण अवयवांचं पूर्ण शरीराचं काही इश्यूज आहेत का। तर सिस्टमिक प्रॉब्लेम्स मध्ये खूप सोपं आहे, जसं व्हायटमिन सी ची डेफिशियन्सी, ज्याला स्कर्वी, खूप ऍडव्हान्स झालं तर त्याला स्कर्वी असं नाव दिलं जातं। व्हिटॅमिन B12 ची कमतरता, व्हिटॅमिन D ची कमतरता, आणि सर्वात कॉमन जे गर्ल्स मध्ये आढळतं आपल्याला हिमोग्लोबिन कमी आहे, ज्याला आम्ही अॅनिमिया नाव देतो। तर ते आयर्न डेफिशियन्सीच्या माध्यमातून प्रस्तुत होतो, किंवा व्हिटॅमिन B12 पण जर कमी आहे तर त्याच्यामुळे पण अॅनिमिया होऊ शकतो। हे झाले सिस्टमिक कॉजेस। आणि सिस्टमिक कॉजेस मध्ये बाकी पण आहे, जर किमोथेरपी, रेडिओथेरपी चालू आहे, कॅन्सरचे ट्रीटमेंट चालू आहे, तर त्याच्यामुळे पण गम्स मध्ये ब्लीडिंग होऊ शकतं। पण मोस्ट कॉमन कॉज इज लोकल कॉज। लोकल कॉज म्हणजे काय की तुम्ही जसं आपल्या भारतात जे डाएट आहे ते कार्बोहायड्रेट बेस्ड डाएट आहे, ते सॉफ्ट डाएट आहे, जाऊन हिरड्यांमध्ये बसतं। पण जसं आपण गाडीचं मेंटेनन्स करतो तसं आपण दाताचा किंवा काय म्हणतात तोंडाचा मेंटेनन्स करत नाही। बरोबर। तर गाडीला रोज पुसतो, दॅट इज ब्रशिंग, आणि 6 महिन्यात आपण एकदा गॅरेजमध्ये घेऊन जातो, ज्याला आपण काय म्हणतात ना चेकअप किंवा अॅन्युअल चेकअप, मेंटेनन्स असा शब्द वापरतो। जर मेंटेनन्स केलं नाही, प्रॉपर क्लिनिंग नाही झाली, प्रॉपर ब्रशिंग नाही झाली, तर दॅट इज अ व्हेरी मेन कॉज ऑफ ब्लीडिंग इन द गम्स। ग्रेट। आणि त्यासोबत जर तुम्ही ब्रश खूप फास्ट केला तर मे बी असं असू शकतं की होऊ शकतं ब्लीडिंग, बट अगर ब्रश स्लो भी हुआ है तो भी अगर हो रहा है तो मतलब स्कर्वीचं काही होतं का? नॉट ओनली स्कर्वी, जसं आता गर्ल्सचे, जसं आम्ही गर्ल्स आणि लेडीज मध्ये म्हणतो पिरियड्स पण च्या वेळेला वेन युअर हॉर्मोन लेवल ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन इज व्हेरी हाय, जे हे हॉर्मोन्सची मात्रा जेव्हा हाय असते तेव्हा पण ब्लीडिंग होतं। प्रेग्नेंट आहेत फिमेल्स, त्यांच्यामध्ये पण ब्लीडिंग होतं। तर स्कर्वी हा खूप टर्मिनल गोष्ट आहे। लॉंग टर्म डेफिशियन्सी जेव्हा असते व्हायटमिन सी ची, तेव्हा इट मॅनिफेस्ट एज स्कर्वी। फक्त ते नाही, प्रतिकार शक्ती कमी होते, बोन्स कॅन बिकम ब्रिटल, फीवर, चिल्स, काय म्हणतात ना चक्कर येणे, हे सगळ्या गोष्टी स्कर्वीमध्ये आहे। स्कर्वीचा ब्लीडिंग गम्स हा खूप छोटा पार्ट आहे स्कर्वीचा, जे तुम्ही म्हणत होता। तर हे गोष्टी आपल्याला लक्षात ठेवावे लागतात की ब्रशिंग एव्हरी डे शुड नॉट इंड्यूस गम ब्लीडिंग। ब्लीडिंग नाही झाली पाहिजे, ब्लीडिंग होते तर यू शुड व्हिजिट युअर डेंटिस्ट, दॅट इज माय रिक्वेस्ट। आणि सगळ्यांनी 6 महिन्यात एकदा डेंटल चेकअप केलंच पाहिजे। ग्रेट सर। आणि त्यासोबत त्याचं प्रिव्हेन्शन किंवा डाएट काय असू शकतं मग? फॉर प्रिव्हेंटिंग ब्लीडिंग गम्स डाएट मध्ये जसं व्हायटमिन सी आणि मी एक गोष्ट सांगू इच्छितो की म्हणजे असं रॅन्डम टेस्टिंग केलं ना इंडियन्सचं आजच्या काळात, तर ऑलमोस्ट सगळ्यांना B12 आणि D3 ची मात्रा कमी आहे। तर हे मात्रा कसं समजायचं, तर जर तुम्हाला अशक्तपणा आहे, बॉडी एक्स आहे जे जात नाहीये, सकाळी सकाळी हातामध्ये टिंगलिंग नमनेस आहे, किंवा म्हणजे काय म्हणतात ना यू आर नॉट फीलिंग व्हेरी ग्रेट इन द अर्ली मॉर्निंग, खूप असं ड्राउझी फील होते, तर यू शुड गेट युअर व्हिटॅमिन B12 आणि D3 चेक। ते केल्यावर खूप सोपं आहे, ब्लीडिंग गम्स अवॉइड करू शकतो। आणि जसं मी सांगितलं डाएटमध्ये काय, तर एक गोष्ट समजावं लागेल की व्हायटमिन D हे डाएट मार्फत भेटत नाही।
ते सूर्याच्या किरणांमधून भेटतं. सो इट्स बेसिकली लाईक अ हॉर्मोन. तर सकाळी 6 ते 7:30च्या मध्ये 2 ते 3 मिनिटं जर तुम्ही सन बेदिंग केलं तर दॅट इज अ व्हेरी गुड वे ऑफ गेटिंग व्हायटमिन डी. B12 साठी अनफॉर्च्युनेटली मातीचे मडके नाहीयेत आजकाल, आपण युज करत नाही, किंवा दॅट इज वन ऑफ द मेन. आणि सगळ्यांना मी नॉनव्हेज खायला सांगू शकत नाही. नॉनव्हेज इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सोर्स ऑफ व्हायटमिन बी. तर व्हेजिटेरियन साठी काय आहे, तर व्हिजिटिंग द डॉक्टर, आयदर टेकिंग व्हायटमिन B12 इंजेक्शन एव्हरी 6 months किंवा कॅप्सूल. पण ते डॉक्टरांना विचारूनच करा, गुगलवर पाहून किंवा युट्यूब व्हिडिओ कोणा डॉक्टरांचा पाहून नका करू. कारण की जसं मी तुम्हाला विचारलं, तर इफ युअर शर्ट साईज इज स्मॉल, तर ते स्मॉल शर्ट मी सगळ्यांना देऊ शकतो का घालायला? एक्झॅक्टली नॉट पॉसिबल. सो देर इज नथिंग लाईक अ ब्लँकेट फॉर्म्युला. तर तुम्ही वेगळे आहात, आपण सगळे वेगळे आहोत. सो यू शुड कन्सल्ट युअर डॉक्टर, फिजिशियन, तुमचे फॅमिली डॉक्टर, आणि मग तुम्ही B12 आणि हे सप्लिमेंट्स घेतले पाहिजे. व्हिटॅमिन सी साठी सिम्पल येलो अँड ऑरेंज कलर्ड तुम्ही व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स कन्झ्युम करू शकतात. आमला आहे सर्वात सोपं, आवळा जे म्हणतो आपण, किंवा निंबू आहे थोड्या प्रमाणात, किंवा तुम्ही आता मँगोचा सीझन आहे, मँगो कन्झ्युम करू शकतात. वाव, दॅट्स व्हेरी नाईस. आणि अशा गोष्टी तुम्ही करू शकता. दॅट इज ऑरेंजचा जेव्हा सीझन येईल, ऑरेंजेस किंवा डाळिंब आहे. दीज आर सिम्पल सोर्सेस ऑफ व्हायटमिन सी. बिलकुल. अँड ऑफकोर्स आजकाल ना लोक इतके इन्स्टंट उपायावर ज्यादा जात आहे, त्याच्यामुळे ते गुगल आणि युट्यूब कडे थोडंसं अट्रॅक्ट होत आहे. येस. बट दे शुड डेफिनेटली विजिट देअर डॉक्टर्स. पण याच्यामध्ये एक गोष्ट सांगू इच्छितो, सम नॉलेज इज गुड, बट हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. एक्झॅक्टली. बरेच पेशंट मला येऊन सांगतात, मी तर असं वाचलं, याच्यामध्ये एवढं दुखतं, एवढं त्रास होतं. एक युट्यूब इन्फ्लुएन्सर माझ्याकडे आली आणि म्हणे की रूट कॅनल मध्ये खूप त्रास होतो. मी तिला शर्यत लावली की जर तुला माझ्या रूट कॅनल मध्ये दुखलं तर मी डेंटिस्ट्री सोडून देणार, आणि जर नाही तर तू युट्यूब व्हिडिओ बनवून लोकांची जनजागृती करणार की रूट कॅनल इज अ सेफ अँड अ व्हेरी लेस पेनफुल प्रोसिजर. ती शर्यत हारली आणि तिने युट्यूब व्हिडिओ बनवला. तर वी आर नॉट डॉक्टर्स. मी आता सिव्हिल इंजिनियरला सांगितलं काय करायचं तर असं विचित्रच वाटतं ना. तर आय वुड रेकमेंड दॅट यू कन्सल्ट अ डॉक्टर रादर दॅन टेकिंग डिसिजन्स युअरसेल्फ. प्रिझम्पशन अझम्पशन वर हो एक्झॅक्टली. अँड हाफ नॉलेज अतिशय डेंजरस आहे. खूपच. ग्रेट सर. अँड ॲट द सेम टाइम आमच्या लिसनर्सला किंवा आमच्या स्टुडंट्सला तुम्ही काय मेसेज देणार? स्टे अवे फ्रॉम टोबॅको. तुम्ही जर डिप्रेस्ड आहात, तुम्हाला काही शंका आहे, काही बोलू इच्छितात, तर टेक हेल्प इमिजिएटली. आणि व्यसनाधीनता हा खूप सोपा उपाय आहे, पण हा उपाय नाहीये. तर बिफोर गोईंग इनटू ऑर ट्राईंग एनी न्यू स्टफ दॅट इज अवेलेबल विथ युअर फ्रेंड्स ऑर विथ युअर कॉलिग्स, प्लीज त्याचं सायन्स समजून घ्या. अँड आजच्या स्टेजमध्ये चार्ज, स्टिंग, रेड बुल किंवा अशा पदार्थ, वेपिंग, ई सिगरेट्स खूप सोप्या रीतीने उपलब्ध आहेत, बट दे आर जस्ट अन एस्केप. टेक हेल्प, स्पीक टू पीपल. पालकांसोबत नाही तर खूप तुमचे टीचर्स आहेत, सीनियर्स आहेत, त्यांच्यासोबत संवाद साधा. यू आर नॉट अलोन, वी आर हियर टू हेल्प यू. थैंक यू सो मच सर. और आगे भी कुछ रहा तो हम जरूर आपसे मिलेंगे, आपसे कांटेक्ट करेंगे ताकि आप हमें सोल्यूशन दे पाओ हमारी प्रॉब्लम के लिए. एंड थैंक्स अ लॉट कि आप अपने टाइम में से निकाल के यहाँ पे आए और हमें बहुत सारी इन्फॉर्मेशन दी. थैंक्स अ लॉट. लास्ट मैसेज बोलना भूल गया, विजिट योर डेंटिस्ट रेगुलर. ऑफ कोर्स. थैंक यू सो मच. थैंक यू सो मच. एंड यू गाइस स्टे ट्यून्ड टू MGM 90.8 FM. साथ है तो बात है.